नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख बोलतोय मॅक्स महाराष्ट्र चॅनलवरून. आज मला निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि जनमानसात असणाऱ्या त्यांच्या प्रतिमेबद्दल बोलायचं आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याबद्दलची सार्वत्रिक नाराजी पसरलेली देशभरामध्ये, त्यावर थोडंसं बोलायचं आहे. मित्रो, खरं तर भारताचा निवडणूक आयोग म्हणजे ECI ही एक संविधानिक संस्था आहे. ती अर्थात स्वायत्त आहे हे सांगायला नको. आणि इथं मुख्य काम म्हणजे निष्पक्षपणे निर्भय वातावरणामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणे आणि लोकशाही प्रक्रियेचे पावित्र्य राखणे आहे. त्यासाठी त्यांना संविधानाने पुरेसे अधिकार आणि संरक्षण दिलेले आहे. ते वापरून आज अनेक निवडणूक आयुक्तांनी निर्भयपणे व प्रामाणिकपणे काम केलं आहे. TN शेषन यांचं नाव तर या बाजूला प्रसिद्ध आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर SY कुरेशी आणि पंतप्रधानांनी आचारसंहितेचा भंग केला अशी डिसेंडिंग नोट देणारे बाणेदार आणि कर्तबगार अशोक लवासा यांची नावं आठवतात. पुढे लवासाने राजीनामा दिला होता हे आपण माहीत असेल. असे अनेक निर्भीड, निष्पक्ष आणि प्रभावी काम करणारे निवडणूक आयुक्त होऊन गेले आहेत. त्या सर्वांनी आजवर निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखायचा प्रयत्न केलेला आहे. पण या 2024च्या निवडणुकीत थोडंसं विपरीत घडलेलं आहे. आजचा सध्याचा जो निवडणूक आयोग आहे 3 आयुक्तांचा, तो वादग्रस्त का झालेला आहे? त्यांचे वर्तन, त्यांचे निर्णय आणि आदेश विरोधी पक्षांना आणि स्वायत्त संस्थांना आणि अनेक नागरिकांना का संशयास्पद, चुकीचे आणि अंडर प्रेशर वाटत आहेत? त्याचं आपण बोललं पाहिजे. आणि त्यासाठी निमित्त जे झालेलं आहे ते 2 गोष्टीचं. पहिलं निमित्त होतं सुप्रीम कोर्टाचा आदेश. आपल्याला कल्पना असेलच की असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेची मागणी त्यांनी अपील केलं होतं, PI दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. ती मागणी, त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. काय होती या संस्थेची मागणी? ती मागणी होती की प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झालं त्याची माहिती निवडणूक संपताच तेथील केंद्राध्यक्ष किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर 17 फॉर्म संकलित करतात आणि ते अंतिम करून त्याची एक प्रत उमेदवारास किंवा त्याच्या एजंटला देतात. अशा सर्व 17 फॉर्म देशातील जवळपास 17 लाख 12-13 लाख मतदान केंद्र आहेत. त्याची 17ची माहिती इलेक्शन कमिशननं वेबसाईटवर पब्लिश करावी, म्हणजे पारदर्शीपणा राखला जाईल, अशी या संस्थेची मागणी होती. ती सुप्रीम कोर्टाने अर्थात फेटाळली आणि ते योग्य झालं असं माझं सत्कर्तदर्शनी मत आहे. कारण 10 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्राचा 17चा डाटा ECIच्या वेबसाईटवर पब्लिश करणं अशक्य नसतं तरी अवघड होतं आणि निवडणूक चालू असताना तर अधिक अवघड होतं. त्याऐवजी संस्थेनं मागणी करताना वेगळी मागणी करायला पाहिजे होती. मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जे निवडणूक देणारे अधिकारी असतात, ते कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर असतात. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मतदारसंघाची जिल्ह्यातल्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर सर्व 17 फॉर्मची माहिती जर पब्लिश केली असती, तर लोकांना ती पाहायला मिळालेली असती आणि ही वेबसाईट कुणी पाहू शकतं. आणि खास करून जिल्ह्यातील माणसं, तेथील पत्रकार, तेथील जागरूक नागरिक, संस्था पाहू शकतात आणि त्यामुळे एक पारदर्शीपणा राखला जातो. आणि कारण प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचे आकडेवारी काय, मतदान किती झालं ह्या रस असतो आणि त्यामुळे आपोआप पारदर्शीपणा पाळला गेला असता आणि हे काम सोपं झालं असतं. परंतु तशी मागणी केली नाही आणि त्यांची मागणी फेटाळली गेलेली आहे. परंतु आता पुढील काळामध्ये अनेक निवडणुका होणार आहेत. त्यात महाराष्ट्राची दिवाळीच्या आसपास निवडणूक होणार आहे. तेव्हा या संस्थेनं ही मागणी पुन्हा लावून धरावी आणि 17 फॉर्म हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्टरांच्या वेबसाईटवर पब्लिश करावा अशी मागणी केली तर ती अधिक सोपी आहे आणि ती मान्य करण्यामध्ये फारसं अडचण येणार नाही निवडणूक आयोगाला, असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही जी मागणीचा जो मुद्दे होता तो एका अर्थानं पूर्णपणे पाळला जाईल किंवा सिद्ध होईल असं मला वाटतं. एक दुसरं जे निमित्त घडलं आजच्या एपिसोडसाठी
ते म्हणजे 25 मेला निवडणूक आयोगानं एक प्रेस नोट जारी केली आणि पहिल्या 5 टप्प्यामध्ये जे मतदान झालं प्रत्येक अ, मतदारसंघामध्ये लोकसभेच्या, त्याची एकूण मतदार किती होते, त्यापैकी किती मतदान झालं आणि ती टक्केवारी काय होती ह्याची माहिती पूर्णपणे आपल्या वेबसाईट पब्लिश केलेली आहे. खरं तर हे एक प्रकारे निवडणूक आयोगाला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असंच म्हणलं पाहिजे. पण तरीही त्याचा अभिनंदन करावासं वाटतं, कारण त्यांची आजची अवस्था ही फारच नाजूक किंवा फारच दयनीय अशी झालेली आहे, असं म्हणलं तर वावगं होणार नाही. अ, मी माजी प्रशासक म्हणून निवडणुकीचं काम पाहिलेलं आहे. लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोकसभेचं निवडणूक कंडक्ट केलेली आहे आणि अनेक राज्यामध्ये ऑब्झर्व्हर म्हणून देखील काम केले आहे. त्या अनुभवाच्या आधारे सांगतो, की 17 हा जो फॉर्म आहे, तो अ, महत्त्वाचा असतो. त्याची आकडे अंतिम असते. म्हणजे एखाद्या मतदान केंद्रावर किती मतदान झालं, ह्याची ती अंतिम आकडेवारी असते. त्यात टक्केवारी असते आणि त्यात बदल करता येते. कारण त्याची एक प्रत तो केंद्राध्यक्ष किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर हा सही करून निवडणुकीचे भविष्याचे प्रतिनिधी असतात त्यांना दिलेली असते. त्यामुळे हा फॉर्म महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तो अंतिम अ, आकडेवारीची टॅली करून पाहता येतो. म्हणून मला इथं सर्व निवडणुकीच्या उमेदवारांना, खास करून महाराष्ट्रातील उमेदवारांना आवाहन करायचं आहे, की जेव्हा 4 जूनला मतगणना सुरू होईल, तेव्हा सर्व 17 फॉर्म त्यांनी सोबत न चुकता घेऊन जावे आणि टॅली करून पहावेत. ईव्हीएम मतदानाशी त्यात जर काही फरक आढळून आला, तर ती तक्रार करावी. ती दखल घेतली जाईल. ई त्यामध्ये लक्ष घालेल आणि मुख्य म्हणजे अपील केलं तर सुप्रीम कोर्ट देखील त्यात दखल घालू शकतं, निर्णय देऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. परंतु मला हे सांगायचं आहे, की ई जे म्हणतं, की 17 हा फॉर्म अपरिवर्तनीय आहे, त्यात खाडाखोड करणं शक्य नाही. हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी हा जो दावा केलेला आहे, की मतदार आकडेवारीत फेरफार होत नाही, ही मान्य करायला हरकत नाही. तरीही 2 प्रश्न अ, अ, विना उत्तर राहिलेले आहेत. एक म्हणजे पहिल्या 2 टप्प्यातील निवडणुकीची आकडेवारी जाहीर करायला, अंतिम करायला जवळपास 11 दिवस का लागले? याचं उत्तर त्यांनी दिलं नाही ई आणि प्राथमिक आणि अंतिम आकडेवारीमध्ये जी तफावत होती, ती फार जास्त होती, असं दिसून आलेलं आहे. तर त्याचे त्याला स्पष्टीकरण देता आले समाधानकारक रीतीनं. ही कार्यालयीन दिरंगाई म्हणावी, रेड टेपिझम म्हणावा का गलथान कारभार म्हणावा, मला कळत नाही. परंतु तो निश्चितपणे सारख्या स्वायत्त संविधानिक संस्थेला शोभा देणारा नाही. परंतु या प्रकारे जाऊन मला जे सांगायचं आहे, जे उहापोह आहे तो ई एका निर्णयाबद्दलचा. हा निर्णय खरं ते 2 निर्णय आहेत आणि ते 2 सिम्बॉलिक आहेत, प्रतिकात्मक आहेत आणि ते अतिशय चिंता करावी असे आहेत. आपल्याला आठवत असेल मित्रांनो, की सुमारे महिन्यापूर्वी ई-सी-आयनं भाजपला आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी नोटीस दिली होती, की त्यांचे जे स्टार प्रचारक आहेत अनुक्रमे म्हणजे नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधीजी ह्यांनी आजच्या प्रचार सभेमध्ये भाषण करताना आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे. म्हणून त्यांना कारण दाखवा नोटीस दिली होती. खरं तर प्रचार करताना जी विधानं केली आणि त्यामुळे जर विधानसभा आचारसंहिता भंग झाला असेल, तर ही नोटीस त्या संबंधित माणसाला द्यायला पाहिजे प्रचारकांना. म्हणजे ती नोटीस ई-सी-आयनं थेटपणे नरेंद्र मोदीजींना आणि राहुल गांधींना द्यायला पाहिजे होती. तसं त्यांनी केलं नाही. का केलं नाही उत्तर नाही, परंतु त्यांनी ती नोटीस दिली त्या 2 पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे नड्डा साहेबांना आणि खरगे साहेबांना. आणि त्यानंतर तब्बल 1 महिन्याने त्यांचं उत्तर आल्यानंतर ती स्क्रुटिनी करून त्यांनी निकाल दिलेला आहे. निर्देश काही दिलेले आहेत आणि तोपर्यंत निवडणुकीचे 6 टप्पे जवळपास संपलेले आहेत. आणि हे आदेश म्हणजे एका अर्थानं प्रतिकात्मक आहेत आणि आम्ही काहीतरी कारवाई केली. आम्ही स्वस्थ बसलेलो नाहीत, असं दाखवण्यापुरतेच ते होते, असं म्हणणं भाग आहे. कारण आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे आणि हे आदेश देऊन काय साध्य झालं? काहीच नाही. पुन्हा त्याच पद्धतीनं प्रचार मोदीजी करत आहेत, राहुल गांधीजी करत आहेत. तर काँग्रेस एक वेळ असं वाटतं,
की इतका हा जो निकाल आहे ई-सी-आयचा हा अ, अत्यंत सौम्य आहे. तो टूथलेस आहे आणि अदखलपात्र आदेश आहे. तो एवढा की एक वेळ तो दिला नसता, तरी परवडलं असतं असं म्हणायची पाळी आलेली आहे. पण असो. आता या दोन्ही तक्रारीचं आपण थोडंसं विवेचन करूयात. प्रथम नरेंद्र मोदी बद्दल जी तक्रार केलेली काँग्रेसनं त्या तक्रारीचं स्वरूप पाहूयात. काँग्रेस पक्षानं मोदीविरुद्ध अशी तक्रार केली होती. ते म्हणजे मोदीजी प्रचार सभेमध्ये द्वेषमूलक धार्मिक प्रचार करत आहेत. हेट स्पीच ऑन कम्युनल लाईन करत आहेत. तुम्हाला त्यांच्या भाषणातील काही विधानं आठवत असतील, त्यातले 3 विधानाची आठवण करून देतो. म्हणजे ते कसा धार्मिक प्रचार करत होते हे दिसून येईल. मोदीजी असं म्हणाले होते एका भाषणामध्ये, "ये म्हणजे काँग्रेस पार्टी, ये यदि सत्ता पे आई, तो तुम्हारी संपत्ती घुसपैठिये, ज्यादा बच्चा पैदा करने वाले को देंगे." म्हणजे त्यांचा आरोप मुस्लिमाकडे होता हे उघड आहे. धर्माच्या नावाने काँग्रेसने संविधानामध्ये तरतूद नसताना मुस्लिमांना आरक्षण दिलं आणि एस-सी, एस-टी, ओ-बी-सीचं आरक्षण कमी केलं किंवा रद्द केलं. हा देखील चुकीचा दादांत खोटा असा आरोप होता. हे अनेकांनी दाखवून दिलेलं आहे. मी पण यावर 2 एपिसोड केले होते. आता आठवत असतीलच. मोदी असे म्हणत होते वारंवार, की काँग्रेस पक्षाचा डोळा हिंदू स्त्रीच्या मंगळसूत्रावर आहे, स्त्री धनावर आहे आणि हिंदू स्त्रीचं मंगळसूत्र काढून ते मुस्लिम स्त्रिया वाटप करतील. अ, हे हे त्यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे होते आणि त्यांनी अनेक ठिकाणी ह्याचा पुनरुच्चार केला होता. इंडियन एक्सप्रेस एक रिपोर्ट तयार केलेला आहे आणि मोदीजींच्या प्रचार दरम्यान जे 100 भाषणं त्यांनी केले विविध ठिकाणी देशभरामध्ये. त्याचं त्यांनी विश्लेषण करून असं दाखवून दिलेलं आहे, की त्यांनी किमान 60 वेळा मुस्लिम विरोधी स्वरूपाची भाषणं करून आरोप केले होते आणि धर्माच्या आधारे प्रचार केला होता. तो प्रचार करणे, द्वेषपूरक भाषण करणे आणि धर्माच्या आधारे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे, हा खऱ्या अर्थानं आचारसंहितेचा भंग आहे आणि तो उघडपणे सर्व माणसाला दिसून येतो. कारण हे सर्व व्हिडिओ टीव्हीवर दाखवले गेले होते. त्यांची भाषणाचं लाईव्ह टेलिकास्टिंग केलं होतं. त्यामुळे ते असं बोललेच नव्हते. तर त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला होता, असं म्हणायला देखील जागा नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं मोदीजींनी आचारसंहिता भंग केलेला आहे. हे उघड सत्य आहे. त्यासाठी ई-सी-आयने काय करायला पाहिजे होतं? त्यांनी थेट नरेंद्र मोदीजींना नोटीस दिली पाहिजे. कारण निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग हा सार्वभौम असतो आणि एका पक्षाचे नेते म्हणून मोदी असतात. तेव्हा त्यांना ते नोटीस द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांनी त्यांना नोटीस न देता अध्यक्षांना दिली. म्हणजे नड्डा साहेबांना दिली. खरं तर असा संकेत नाही. आजवर कधी असं घडलं नव्हतं. हे प्रथमच घडलं. ते का घडलं? हे तर आहे. खरं तर आत्तापर्यंत जेव्हा असं तक्रारी आल्या, तेव्हा ई-सी-आयनं निवडणूक आयोगानं संबंधित उमेदवाराला, प्रचार करणाऱ्या माणसाला नोटिसा दिल्या, त्याचं उत्तर घेतलं आणि काय कारवाई केली. एक कारवाई केली असेल किंवा क्लोज केली असेल तंबी देऊन. आणि अशा वेळी फार काय होत असं, फार काही मोठी घडते शिक्षा नसते. 1 दिवस, 2 दिवस किंवा 3 दिवस निवडणूक प्रचारापासून त्याला रोखलं जातं. अशी कारवाई अ, या प्रकरणामध्ये मोदी साहेबांविरुद्ध ई-सी-आयनं का केली नसेल? हा खरा प्रश्न आहे. कारण त्यांनी आचारसंहिता भंग केला होता, हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे. तर अशी कारवाई का केली नाही? हा खरा प्रश्न आहे. ती ई-सी-आयला कारवाई करायची नव्हती का? हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर अर्थातच होय आहे. तर आपलं हे अनिर्णय क्षमता लोकांच्या नजरेस जाऊ नये आणि त्याबद्दल टीका होऊ नये म्हणून त्याने एक नवीन शक्कल लढवली. ज्याने आचारसंहिता भंग केला त्याला नोटीस द्यायची नाही आणि ती अध्यक्षांना द्यायची आणि त्याप्रमाणे त्यात वेळ काढूपणा करायचा हा भाग होता. इथे तक्रार प्रधानमंत्री मोदी विरुद्ध होती. तक्रारीचे स्वरूप गंभीर होते. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ होते. त्यामुळे त्यांना विचारून कारवाई करणे हे ई-सी-आयचं कर्तव्य होतं. तो त्यांचा संविधानिक अधिकार होता.
तो त्यांना बजावणं करण्यामध्ये त्याला कोणी रोखू शकलं नसतं. अ, आणि शिक्षा तशी सौम्यच असते. 24 तास किंवा 48 तास किंवा 36 तास असं त्याच्यावर बंदी घालायची असते. आणि हा आरोप जर इतर कुठल्या नेत्यावर झाला असता, तर निश्चित अशी कारवाई केली असती. त्याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे ना. बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध माजी हायकोर्टाचे न्यायाधीश जे राजीनामा देऊन भाजपमध्ये आले आणि आता उमेदवार आहेत एका मतदारसंघातून. त्यांनी काही अश्लाघ्य असं विधान केलं होतं. तेव्हा त्यांना नोटीस पाठवून त्यांचं उत्तर घेतलं आणि त्यांना 24 तास प्रचार करण्यास बंदी घातली होती. असं पी-सी-आयला या प्रकरणी मोदींच्या संदर्भात करता आलं असतं, पण ते केलं नाही. आणि ते केलं नाही आणि आपली अकर्मता दिसून आली, अकर्मण्यता. त्याच्यावर टीका होऊ नये म्हणून त्याने एक वेगळीच शक्कल लढवली आणि त्यांनी राहुल गांधी विरुद्ध जी तक्रार आली होती भाजपची त्यामध्ये देखील असंच सिमिलर पाऊल उचलायचा प्रयत्न केला आणि त्यांनी राहुल गांधी नोटीस न देता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेबांना नोटीस दिली. आता आपण ती नोटीस उत्तरे पाहूयात, स्वरूप पाहूयात तक्रारीचं. अ, भाजपनं राहुल गांधीविरुद्ध काय तक्रार केली होती? त्यांची भाषणामध्ये त्यांनी जे आरोप केले होते, त्याद्वारे आचारसंहितेचा भंग होतो, अशी त्यांची तक्रार होती. अ, ते मग 3-4 विधानं होते. ती विधानं म्हणजे जर भाजप पुन्हा सत्तेवर आल्या, तर ते संविधान बदलतील आणि एस-टी आरक्षण संपवतील. हा त्यांचा पहिला आरोप होता. त्यासाठी अब की बार 400 बार हा त्यांचा नारा आहे. एवढं जर अजस्र बहुमत मिळालं, तर निश्चितपणे ते संविधान बदलतील आणि दलितांचं आदिवासींचं आरक्षण समाप्त होईल. हा आरोप राहुल गांधींनी अनेक सभेमध्ये केलेला आहे. त्यांचा दुसरा आरोप हा फार जुना आरोप आहे. मोदीजी हे केवळ 2 उद्योगपतींसाठी म्हणजे अदानी आणि अंबानीसाठीच काम करतात. हा त्यांचा दुसरा आरोप त्याने त्याचा उच्चार केला आणि त्यांनी तिसरा जी टीका केली वारंवार ती म्हणजे अग्निवीर योजनेबद्दल. सैन्यामध्ये एक नवीन योजना भरतीची मोदी सरकारने आणली. केवळ 4 वर्षासाठी नोकरी द्यायची आणि 4 वर्ष संपताच त्यातील फक्त 25% लोकांना कंटिन्यू करायचं. बाकी लोकांना एक रक्कम 10-12 लाख देऊन घरी पाठवायचं. असं ते स्वरूप होतं आणि अशी योजना आणल्यामुळे मोदीजींनी सैन्यामध्ये 2 विभाग निर्माण केले असा आरोप होता राहुल गांधीचा. एक वर्ग आहे प्रिव्हिलेज वर्ग. ज्याला सर्व सवलती आहेत, पर्मनंट नोकरी आहे, पेन्शन आहे आणि दुसरा वर्ग आहे अग्निवीरांचा ज्यांचे केवळ फक्त 4 वर्षाचीच नोकरी आहे आणि पेन्शन नसणारा पेन्शन त्याला मिळणार नाहीये. त्यावर एक चांगला जोक आला होता की एक घरामध्ये अ, माणसं कुटुंबात बसलेले एक माणूस म्हणतोय, "हा अग्निवीर होता. 4 वर्षांनी घरी आला आहे. पण ह्याचा बाप अजूनही नोकरी करत आहे." असं ते विधान होतं. ते अतिशय विदारक होतं आणि अग्निवीर योजनेमध्ये एक चांगल्या प्रकारची ती टीका-टिप्पणीच होती. आणि हा आरोप राहुल गांधींनी केला होता वारंवार. खरं तर हे सर्व आरोप आणि ते आरोप करताना राहुल गांधींनी जी भाषा वापरली होती ती अत्यंत सभ्य होती. त्यांनी कुठे प्रचाराची पातळी सोडली नव्हती आणि त्यांची टीका प्रखर होती, परंतु ती सभ्य भाषेत केलेली होती आणि त्यामुळे त्यांनी आचारसंहिता भंग केला, असं कोणीही त्यांची भाषणं पाहताना म्हणू शकणार नाही, असं माझं मत आहे. या त्यांच्या भाषणामुळे आचारसंहिता भंग कसा होता, हे काही भाजपनं दाखवून दिलेलं नाही, फक्त आरोप केलेले आहेत. आता ह्या 2 आरोपाचा विचार केला मोदी विरुद्धच्या आरोपांचा, की ते संविधान अ, सत्तेवर आले बहुमतानं, तर संविधान बदलतील आणि एस-सी, एस-टीचे अधिकार काढून घेतील. अ, हे त्यांचे पक्षाचे एक जुने माजी मंत्री अनंतकुमार हेगडेंनी विधान केलं होतं आणि सध्या जे उमेदवार आहेत अरुण गोविल ज्यांनी रामाचं काम केलं रामायणमध्ये, त्यांनी असंच विधान केलं होतं. जेव्हा असे 2 महत्त्वाचे नेते बोलतात, की आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पेक्षा जास्त मतानं बहुमतानं निवडून द्या. त्याचा अर्थ कुठेतरी पक्षामध्ये ह्याच्यावर चर्चा होत असली पाहिजे. हे तर ते द्योतक आहे. त्यामुळे ही टीका रास्त होती राहुल गांधीची. परंतु हे विधान आपलं मोदीबद्दल करता येणार आहे. मोदींची जी टीका होती,
कि घुसपैठियों को ये पैसा देंगे, तुम्हारा मंगलसूत्र निकाल के मुस्लिम स्त्री को देंगे. ही भाषा अत्यंत आक्षेपार्ह, मुस्लिमांना टार्गेट करणारी, अपमानित करणारी होती आणि त्यामुळे त्यांच्या कडून आचारसंहिता भंग झाला होता, असं म्हणणं भाग आहे. राहुल गांधींनी टीका करताना सभ्यपणे केली होती आणि आगेवरची जी टीका आहे, ती टीका म्हणजे काही सैन्य दलाचा अपमान केला असं होत नाही. आणि अदानी, अंबानी या उद्योगपतीवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, तो रास्त आहे आणि तो कोणत्याही प्रकारे त्यातून काही भंग होत त्याच्या संविधानात असं मला वाटतं. तरीही ई-सी-आयनं एक आदेश दिला खरगे साहेबांना आणि सांगितलं, की तुमच्या स्टार प्रचारकानं म्हणजे राहुल गांधींनी व इतरांनी संविधानाबद्दल संभ्रम निर्माण करणारी विधाने करू नयेत, असं बजावलं. हा तो आदेश. हा ई-सी-आयच्या निष्पक्षता आणि निर्भय कारभारावर स्पष्ट चिन्ह निर्माण करणारा अत्यंत सौम्य, टूथलेस आणि अनाकली स्वरूपाचा आदेश आहे. त्यात अनेक गोष्टीचा त्यांनी भंग केलेला आहे. जे संकेत असतात लोकशाहीचे, कामकाजाचे, त्याचा भंग केलेला आहे. याचा अर्थ आपण काय लावायचा? केवळ मोदी सरकार, मोदीजीवर कारवाई करण्याचं धाडस दाखवता येत नाही. म्हणून पळवाट काढत अध्यक्षांना नोटीस द्यायची, 1 महिना वेळ घ्यायचा आणि फक्त त्यांना निर्देश द्यायचे, की तुम्ही तुमच्या प्रचारकांना सांगा, की असा प्रचार करू नका. ही निव्वळ शोधून काढलेली पळवाट होती असं म्हणलं पाहिजे. आता शेवटचा आठवडा राहिलेला आहे प्रचार सभेचा. 1 जूनला प्रचार शेवटचा टप्पा मतदान होणार आहे. 4ला मतदान होऊन नवं सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे हा जो अत्यंत टूथलेस अदखलपात्र स्वरूपाचा आदेश आहे ई-सी-आयचा, तो पब्लिक मेमरीमधून निघून जाणार आहे. परंतु तो विसरता कामा नये. त्याची दखल केली पाहिजे आणि त्यावर कुणीतरी फिर्याद केली पाहिजे, की या ज्या पद्धतीनं हे आचारसंहिता भंगाचं प्रकरण ई-सी-आय हाताळलं मोदी आणि राहुल गांधी विरुद्ध, त्यात काय कमतरता होती, काय भंग झाला कायद्याचा, ह्याचं बद्दल तक्रार केली पाहिजे. म्हणजेच खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टात ह्याचा निकाल लागू शकेल आणि त्याचा निकाल हा पुढील काळामध्ये दिशादर्शक ठरू शकेल असं वाटतं. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून खरोखरच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेनं असं पी-आय दाखल करावं, असं मला वाटतं. तसं मी आवाहन करेन, सजेशन करीन. त्याला ईमेल देखील पाठवणार आहे त्याबद्दल. कारण प्रश्न आहे लोकशाहीच्या पावित्र्याचा आणि आपल्या संविधानिक स्वातंत्र्याचा. तो जपणं हे जसं सर्वांचं कर्तव्य आहे, तसंच ते ई-सी-आयचं कर्तव्य आहे. किंबहुना त्यांचं कर्तव्य हे जास्त आहे, कारण त्यासाठी ही संस्था निर्माण झाली आहे आणि त्यांना संविधानिक रूप दिलेलं आहे. तर ई-सी-आय जर निवडणूक आयोग जर आपलं कर्तव्य नीट पाळत नसेल, तर ते पाळण्यासाठी लोकांनी आवाज उठवला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना बाध्य केलं पाहिजे असं वाटतं. तूर्त इथंच थांबतो. धन्यवाद.